मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. आणि सुरुवातीलाच पाहूयात 3 मिनिटात 30 बातम्या. फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता गोविंदा यांची प्रचार रॅली काढण्यात आली. शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि सर्व नगरसेवकांच्या प्रचारासाठी रॅली काढली आहे. गोविंदा यांच्या रॅलीला फलटणकरांनी चांगला प्रतिसाद दिला. महाबळेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांनी जाहीर सभा घेतली. यावेळी महाबळेश्वरच्या विकासासाठी निधीची चिंता करू नका, कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या पक्षाच्या अध्यक्षांकडे आहेत, त्यामुळे निधीची कमतरता पडणार नाही, असं मकरंद पाटलांनी प्रचार सभेत म्हटलंय. फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता गोविंदा यांची प्रचार रॅली काढण्यात आली. शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि सर्व नगरसेवकांच्या प्रचारासाठी रॅली काढली. गोविंदा यांच्या रॅलीला फलटणकरांनी चांगला प्रतिसाद दिला. सांगलीत ऐन महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसला. 2 माजी महापौरांसह 16 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेशाचा सोहळा झालाय. यामुळे सांगली आणि मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. यवतमाळमधील नगर परिषदेसाठी शनिवारी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. आज एकूण 162 मतदारांनी टपाली मतदान केलं. शनिवारी ही टपाली मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. 248 केंद्रांवर मतदानाचं साहित्य रवाना झालं, तर 7 मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र बनवण्यात आली आहेत. शिर्डीमध्ये साईंच्या दर्शनासाठी आता विशेष सोय करण्यात आली. भाविकांना सुवर्ण खिडकीतनं दर्शन घेता येणार आहे. दुबईच्या एका भाविकानं साई मंदिराच्या खिडकीला 4ही बाजूने आकर्षक नक्षीकाम आणि सोन्याचा मुलामा असलेली फ्रेम अर्पण केली. लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांकडनं वेळ अमावस्या साजरी करण्यात आली. लातूरमधील शेतकरी आपल्या शेतामध्ये हा उत्सव साजरा करतात. पेरणीनंतर येणारी 7वी अमावस्या म्हणजे वेळ अमावस्या लातूरमधील शेतकऱ्यांनी सहकुटुंब साजरी केली. येवला तालुक्यातील अंकाई शिवारात टँकरने रिक्षाला धडकली. अपघातामध्ये 6 जण जखमी झाले. जखमींपैकी 2घांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. टँकर चालक घटनास्थळावरून पसार झालाय. पोलीस तपास करत आहेत. आंबे गावातील सुलतानपूर इथं दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं. बिबट्याला जेरबंद करून माणिकडोह निवारा केंद्रात पाठवलंय. बिबट्या जेरबंद झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. करमाळा तालुक्यातील अनेक गावात शेळी चोरट्यांनी उच्छाद मांडलाय. गेल्या 3-4 महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या शेळी चोरीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे शेळी चोरांना तातडीनं पकडण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली.